आता आपण एक्झाम्पल 3 घेऊ. काय आहे एक्झाम्पल 3? सॉल्व a² - 2xy - y² in bracket into dx minus in bracket x plus y चा होल स्क्वेअर dy इज इक्वल टू 0. म्हणजे हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे प्रॉब्लेम? m dx plus n dy इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये. सोल्युशन द गिवन इक्वेशन इज, जे दिलेलं इक्वेशन आहे ते आपण लिहून घेणार. आता आपल्याला माहित काय आहे? वी नो दॅट m dx plus n dy इज इक्वल टू 0. या इक्वेशन सोबत जर हे इक्वेशन आपण कंपेअर केलं तर तुम्हाला सहज लक्षात येईल. हियर m इज इक्वल टू a² - 2xy - y² अँड n इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट x plus y चा होल स्क्वेअर. मग आता आपल्याला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनची कंडिशन सॅटिस्फाय होते की नाही हे बघायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला डेल्टा m अपॉन डेल्टा y काढावं लागेल, डेल्टा n अपॉन डेल्टा x काढावं लागेल. सोबतच तुम्हाला हे माहित आहे की व्हेन वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y कीपिंग x ॲज ए कॉन्स्टंट अँड व्हेन वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x कीपिंग y ॲज ए कॉन्स्टंट. मग आपण या m ला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू y. डेल्टा m अपॉन डेल्टा y इज इक्वल टू -2x - 2y. a² कॉन्स्टंट असल्यामुळे 0 झालं आणि याच्यातून x कॉन्स्टंट आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ -2y इज ओनली -2 म्हणजे -2x आणि याची डेरिव्हेटिव्ह -2y. सोबतच जेव्हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करू तेव्हा y ची टर्म कॉन्स्टंट होईल. या इक्वेशनला मायनस इन ब्रॅकेट x प्लस y चा होल स्क्वेअरला जर आपण एक्सपांड केलं तर ही टर्म मिळेल मायनस इन ब्रॅकेट x² प्लस 2 टाइम्स xy प्लस y². किंवा डायरेक्ट जरी डिफरन्शिएट केलं तर -2 टाइम्स इन ब्रॅकेट x प्लस y येईल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 येईल आणि प्लस y ची 0 येईल. म्हणजेच -2 टाइम्स इंटेग्रल -2 टाइम्स इन ब्रॅकेट x प्लस y येईल. आता जर तुम्ही ह्या डेल्टा n बाय डेल्टा x कडे बघितलं आणि डेल्टा m बाय डेल्टा y कडे बघितलं तर दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आल्या. याच्यातून जर -2 कॉमन काढलं तर x प्लस yच राहते. म्हणजे हेन्स डेल्टा m अपॉन डेल्टा y बरोबर डेल्टा n अपॉन डेल्टा x म्हणजे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनची कंडिशन काय झाली? सॅटिस्फाईड झाली. मग आपल्याला काय म्हणता येईल? हेन्स द गिवन इक्वेशन इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. मग आता जर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल दिलेलं तर त्याचं सोल्युशन निघते, अन्यथा नाही निघत जर नसेल तर. मग हेन्स इट्स जनरल सोल्युशन मे देअरफॉर बी रिटन ॲज v plus g of y is equal to c. v plus g of y is equal to c. where v बद्दल काय माहित आहे हो आपल्याला? where v बद्दल आपल्याला माहित आहे v बरोबर इंटेग्रल ऑफ m with respect to x on the supposition that y is a constant quantity. म्हणजे m च्या व्हॅल्यूला आपल्याला इंटेग्रेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x कीपिंग y ॲज ए कॉन्स्टंट. मग m ची व्हॅल्यू काय आहे ते लिहून घ्या. इंटेग्रल a चा वर्ग -2xy - y² ब्रॅकेटच्या बाहेर dx. या पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन झालं a² इंटू x. दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन झालं x²/2. हा 2 कटला म्हणजे शिल्लक राहिलं -x² इंटू y. आणि तिसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन आलं -xy² अँड g ऑफ y. आता g ऑफ y इज इक्वल टू काय घ्यावं लागेल आपल्याला? इंटेग्रल n dy बट दोज व्हॅल्यूज इन n विच डज नॉट कंटेन x. मग याच्यामध्ये n च्या व्हॅल्यूमध्ये ज्या ज्या टर्म मध्ये x नसतील ती व्हॅल्यू घ्यावं लागेल. म्हणजे इथं काय येईल? फक्त -y². मग त्याचं इंटिग्रेशन केलं इज इक्वल टू -y³ 3. मग आता v ची जी व्हॅल्यू काढली ती
प्लस जी ऑफ वाय ची जी व्हॅल्यू काढली ती इज इक्वल टू कॉन्स्टंट, which is the general solution of the given equation. Now example 4 on page number 20. Solve 2ax plus by plus g ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर dx प्लस 2cy प्लस bx प्लस e ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर dy इज इक्वल टू 0. हा प्रॉब्लेम सोडवायचा. द गिवन इक्वेशन इज, लिहिलं आपण जशाला तसं गिवन इक्वेशन काय आहे. हा इक्वेशन कोणत्या टाईपचा आहे हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. कोणत्या टाईपचा आहे? बिकॉज एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0. या दोन्ही इक्वेशनला एकमेकासोबत जर कम्पेअर केलं तर dx कोएफिशियंट हे एवढं आहे, इथं dx कोएफिशियंट m आहे आणि म्हणून हियर m इज इक्वल टू 2ax प्लस by प्लस g होईल. सोबतच dy कोएफिशियंट 2cy प्लस bx प्लस e आहे आणि इथे dy कोएफिशियंट n आहे, म्हणून n इज इक्वल टू 2cy प्लस bx प्लस e होईल. आणि तुम्हाला हे सुद्धा माहित आहे की एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनची कंडिशन काय आहे, तर ती आहे डेल्टा m अपॉन डेल्टा y इज इक्वल टू डेल्टा n अपॉन डेल्टा x. मग ही कंडिशन सॅटिस्फाय होते किंवा नाही हे बघण्यासाठी आपल्याला या m ला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू y आणि या n ला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं जर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y केलं तर इथं x ची टर्म आहे कॉन्स्टंट आहे, म्हणून ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट होऊन जाईल आणि ही g पण कॉन्स्टंट आहे. मग राहिलं by फक्त आणि त्याचं डिफरन्शिएशन b येईल. डेल्टा m अपॉन डेल्टा y इज इक्वल टू b. सोबतच इथे पहिली टर्म पूर्ण कॉन्स्टंट आहे, 2c बी कॉन्स्टंट आहे, y बी कॉन्स्टंट आहे, कारण की इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करणार आहोत आपण. e बी कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथं सुद्धा मिडल टर्म काय राहिलं हो, bx राहिलं आणि त्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x डेल्टा n अपॉन डेल्टा x इज इक्वल टू काय येईल, b येईल. पण या दोन्ही व्हॅल्यूकडे जर बघितलं तर आपण सहज लिहू शकतो हेन्स डेल्टा m अपॉन डेल्टा y इज इक्वल टू डेल्टा n अपॉन डेल्टा x. म्हणजेच एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनची कंडिशन काय झाली, सॅटिस्फाय झाली. मग आपल्याला काय म्हणता येईल आता, द गिवन इक्वेशन इज अन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. मग जर दिलेलं इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याचं सोल्युशन निघते. म्हणून हेन्स इट्स जनरल सोल्युशन मे देअरफॉर बी रिटन ॲज v प्लस g ऑफ y इज इक्वल टू k. आता v बद्दल तुम्हाला माहित आहे, v म्हणजे इंटेग्रल ऑफ m विथ रिस्पेक्ट टू x ऑन द सपोजिशन दॅट y इज ए कॉन्स्टंट क्वांटिटी. मग m ची व्हॅल्यू लिहायची इथे. काय आहे व्हॅल्यू, इंटेग्रल 2ax प्लस by प्लस g ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर dx. याचं इंटेग्रेशन करायचं. पहिल्या टर्मचं इंटेग्रेशन काय येईल, 2ax² बाय 2, 2 कॅन्सल म्हणजे ax² शिल्लक राहील. दुसऱ्या टर्म मध्ये by कम्प्लिटली कॉन्स्टंट आहे म्हणून इंटेग्रल dx चं x. तिसरी टर्म जी कॉन्स्टंटच आहे, इंटेग्रल dx चं x. अशा तऱ्हेनं v ची व्हॅल्यू तुम्हाला ही मिळाली. काय मिळाली, ax² प्लस bxy प्लस gx. आता g ऑफ y म्हणजे काय हो, इंटेग्रल ऑफ दोज व्हॅल्यू इन n विच डज नॉट इन्व्हॉल्व x. मग काय काय आहे, 2cy मध्ये x नाही आणि e, म्हणून 2cy प्लस e इथे होईल आणि dy ऑन द सपोजिशन दॅट x इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी इथे पण राहील. मग याचं इंटेग्रेशन झालं 2cy चा वर्ग अपॉन 2 कटला cy चा वर्ग आणि e कॉन्स्टंट असल्यामुळे इंटेग्रल dy चं y. आणि आपल्याला सोल्युशन कोणत्या स्वरूपात लिहायचं आहे, v प्लस g ऑफ y इज इक्वल टू k. k इज द कॉन्स्टंट, c's घ्यायला पाहिजे, कॉन्स्टंट b's घ्यायला पाहिजे असं काहीही नाही. आपल्याला कॉन्स्टंट म्हणून जे घेता येते ते आपण घेऊ शकतो. ऑलरेडी इथं ab आहे
त्याच्यामुळे आणि सी असल्यामुळे प्रॉब्लेम मध्येच ऑलरेडी सी असल्यामुळे ABC असल्यामुळे आपण सी न घेता दुसरं कॉन्स्टंट के घेतलेलं आहे. मग या दोघांची बेरीज केली. व्हीच्या जागी व्हीची किंमत ठेवली ax² + bxy + g(x) आणि g(y) ठिकाणी g(y) ची किंमत ठेवली cy चा वर्ग + ey = कॉन्स्टंट k and which is the required general solution of the given equation. कालच्या लेक्चरमध्ये आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आणि त्याच्यावरचं एक एक्झाम्पल बघितलं. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे mdx + ndy = 0. याच्यामध्ये आपण हा इक्वेशन एक्झॅक्ट आहे किंवा नाही हे कळण्यासाठी ΔM/Δy =ΔN/Δx ही कंडिशन आहे का एकमेकाला इक्वल हे बघतो. आणि जर असेल तर त्या इक्वेशनला आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. तर आता काल आपण त्याच्यावरचा एक्झाम्पल नंबर 1 बघितला होता. आता आपण एक्झाम्पल नंबर 2 वर आहे. एक्झाम्पल 2 ऑन पेज नंबर 20. सॉल्व x dx + y dy plus x dy - y dx अपॉन x² + y² = 0. या इक्वेशन कडे जर बघितलं तर पहिली टर्म सहज इंटेग्रेशन करू शकतो, दुसरी टर्म सहज इंटेग्रेशन करू शकतो, परंतु तिसऱ्या टर्मला आपल्याला इंटेग्रेशन सहज करता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल जेणेकरून त्या थर्ड टर्मचं इंटेग्रेशन सहज करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. मग सुरुवात करू. सोल्युशन. द गिवन इक्वेशन इज. दिलेलं इक्वेशन आपण जशाला तसं लिहिणार आहोत. याच्यामध्ये जे की मी आत्ताच म्हणालो, द फर्स्ट 2 टर्म्स आर एक्झॅक्ट डिफरन्शियल, जे की इथं दिसत आहे, अँड द लास्ट हॅज टू बी अप्लाइड टू द लास्ट टर्म. and the test has to be applied to the last term. तिसऱ्या टर्मवर आपल्याला अशा पद्धतीनं टर्म अप्लाय करायची आहे की जेणेकरून आपल्याला सहज इंटेग्रेशन करता येईल. मग त्याच्यासाठी ऑन डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ द लास्ट टर्म बाय x². पहिल्या 2 टर्म जशाला तशा लिहिल्या. तिसऱ्या टर्मला जर आपण x² न डिवाइड केलं न्यूमरेटरला ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला, तर काय होईल हो, x dy - y dx अपॉन x². होल डिवाइड म्हणजे फक्त तिसऱ्या टर्मला x² / x² झालं 1 प्लस y² / x² म्हणजे याला लिहिता येईल आपल्याला y/x चा होल स्क्वेअर आणि याला मग आपण ब्रॅकेट करू. आता ही जे टर्म आहे x dy - y dx अपॉन x² हे एक्झॅक्ट एका फॉर्म्युल्यामध्ये आहे जे की तुम्हाला माहित आहे. काय आहे हो फॉर्म्युला? तो फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v, v इंटू du मायनस u इंटू dv अपॉन v चा वर्ग. हा तो फॉर्म्युला आहे. मग आता इथे आपल्या जवळ u च्या ठिकाणी काय आहे? y आहे आणि v च्या ठिकाणी काय आहे? x आहे. मग बघा बरं इथं सबस्टिट्यूट करून येतो का, सॅटिस्फाय होतो का? डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन x. मग v म्हणजे x, u म्हणजे y मायनस u म्हणजे y, v म्हणजे x डिवायडेड बाय v² म्हणजे x². आलं की नाही लक्षात? म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v जे की 12th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी तुम्ही d अपॉन dx u अपॉन v इज इक्वल टू v du अपॉन dx मायनस u dv अपॉन dx अपॉन v चा वर्ग, v इज नॉट इक्वल टू 0 असा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. मग आता या तिसऱ्याच टर्म कडे जर तुम्ही बघितलात
तर तुम्हाला अजून एक फॉर्म्युला तयार होतो. जर t इज इक्वल टू वाय अपॉन एक्स सबस्टिट्यूट केलं तर dt इज इक्वल टू काय येते, किंवा dt इज इक्वल टू dy अपॉन एक्स म्हणजे न्यूमरेटर, आणि अपॉन 1 प्लस टीचा वर्ग म्हणजे dt अपॉन 1 प्लस टीचा वर्ग. हा कशाचा फॉर्म्युला आहे हेही तुम्हाला माहित आहे. इंटेग्रल dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इज इक्वल टू टॅन इनवर्स टी, जे की टीची किंमत जर आपण तिथे ठेवली y अपॉन एक्स तर आपल्याला रिझल्ट येते. मग वेअर t इज इक्वल टू y अपॉन एक्स, each term of which is an exact differential. आता काय, पहिली टर्म एक्झॅक्ट डिफरन्शियल आहे म्हणजे याचं इंटिग्रेशन करू शकता, आणि दुसऱ्या तिसऱ्या टर्मचं सुद्धा इंटिग्रेशन आपण करू शकतो. मग इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट, याचं इंटिग्रेशन होईल एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस याचं इंटिग्रेशन होईल वाय स्क्वेअर बाय 2 प्लस याचं इंटिग्रेशन जर आफ्टर सबस्टिट्यूशन इट बिकम्स dt upon 1 plus t square means tan inverse t is equal to c, where t is equal to y upon x. Then x square plus y square upon 2 आपण लिहू शकतो, प्लस tan inverse t ची किंमत y upon x घेतली, so that is equal to c. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये दिलेल्या 3 टर्म पैकी पहिल्या 2 टर्म जरी सहज इंटिग्रेट करता आले तरी तिसऱ्या टर्मला मात्र आपल्याला इंटिग्रेशन करण्याच्या सिंपल फॉर्म मध्ये आणण्यासाठी एक्स स्क्वेअरनं न्यूमरेटरला ॲज वेल ॲज एक्स स्क्वेअरनं डिनॉमिनेटरला डिव्हाइड करावं लागलं. मग त्याच्यानंतर न्यूमरेटर जो आहे तो फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट झाला d इन ब्रॅकेट u अपॉन v च्या फॉर्म्युल्यामध्ये, जे की तुम्हाला माहित आहे v du मायनस u dv अपॉन v स्क्वेअर. आणि मग हीच टर्म आपल्याला dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअरच्या स्वरूपात लिहिता आलं जर t इज इक्वल टू वाय अपॉन एक्स ठेवलं तर. पुन्हा मग हा दुसरा फॉर्म्युला इथं आपल्याला वापरता येईल, इंटेग्रल dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इज इक्वल टू टॅन इनवर्स टी, विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन.